यंदा अक्षय तृतीया कधी? 3.5 मुहूर्तांपैकी या तिथीला स्थान का? ऐका. हिंदू सणांमध्ये अक्षय तृतीयेच्या सणाला महत्त्व असतं, पण नेमकं का तेही जाणून घेऊ. नमस्कार मित्रांनो. अक्षय तृतीया हिंदू धर्मात अत्यंत शुभ मानली जाते. या दिवशी शुभ कार्य केली जातात. हिंदू दिनदर्शिकेनुसार अक्षय तृतीया दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला येते. यावेळी 10 मे 2024 रोजी अक्षय तृतीया येत आहे. त्याची शुभ वेळ, महत्त्व आणि उत्सव साजरा करण्यामागचं कारण जाणून घेऊया. अक्षय तृतीयेचे महत्त्व. अक्षय तृतीयेचा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी कपडे, सोन्या चांदीचे दागिने, वाहन, घर, मालमत्ता इत्यादी खरेदी करणे शुभ मानले जाते. असे मानले जाते की या दिवशी धार्मिक कार्यासोबत दान केल्याने शुभ फळ मिळते, तसेच संपत्तीत वाढ होते. अक्षय तृतीया साजरी करण्याची कारणे. पहिल्या कारण, पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णूंचा 6वा अवतार भगवान परशुराम यांचा जन्म झाला. म्हणूनच हा दिवस अक्षय तृतीया म्हणून साजरा केला जातो. यासोबतच या दिवशी परशुरामांची जयंती म्हणूनही साजरी केला जातो. दुसऱ्या मान्यतेनुसार या दिवशी भागीरथच्या कठोर तपश्चर्येने प्रसन्न होऊन गंगा देवी स्वर्गातून पृथ्वीवर अवतरले. तिसऱ्या मान्यतेनुसार माता अन्नपूर्णाचाही जन्म या दिवशी झाला होता. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी स्वयंपाकघर आणि अन्नधान्याची पूजा करण्यासोबतच भुकेलेल्यांना अन्नदान करावे असे सांगितले जाते. अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान शंकरांना महालक्ष्मीची पूजा करण्यासाठी कुबेराची पूजा करण्यास सांगितले होते. या कारणास्तव अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्यास शुभ फळ मिळते. महर्षी वेदव्यास यांनी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर महाभारताचे लेखन सुरू केले. या ग्रंथात श्री भगवद्गीता देखील समाविष्ट आहे असे मानले जाते की या दिवशी गीतेच्या 18व्या अध्यायाचे पठण केले जाते. नर नारायण देखील अक्षय तृतीयेच्या दिवशी अवतरले असे मानले जाते, म्हणूनच ते शुभ मानले जाते. महाभारतानुसार या दिवशी भगवान श्रीकृष्णाने पांडवांना त्यांच्या वनवासात अक्षय पात्र दिले होते. अक्षय पात्र कधीच रिकामे नसते. ते नेहमी अन्नाने भरलेले असते, ज्यातून पांडवांना अन्न मिळत असे. अशी अक्षय संपन्नता आपल्यालाही आयुष्यात यावी आणि आपल्याला अपेक्षित असलेला आनंद अक्षयपणे टिकून राहावा, यासाठी अक्षय तृतीया लक्ष्मी पूजा करून साजरी केली जाते. पौराणिक कथेनुसार घडल्या होत्या या महत्त्वाच्या घटना. अक्षय तृतीयेचा सण दरवर्षी वैशाख शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरा केला जातो, जसं की मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितले. अक्षय तृतीया सण 10 मे 2024 रोजी साजरी केली जाईल. या दिवशी सुरू केलेल्या कुठल्याही कार्याचा क्षय होत नाही असे म्हणतात. शिवाय या दिवशी आपण ज्या वस्तूंचे दान करतो त्या अक्षय प्रमाणात म्हणजेच विपुल प्रमाणात पुन्हा आपल्याला मिळतात. म्हणून अक्षय तृतीयेचं विशेष महत्त्व समजलं जातं. वैशाख मासातील शुक्ल पक्षातील तृतीय ही अक्षय तृतीया म्हणून प्रसिद्ध आहे. भारतीय संस्कृतीचा इतिहास आणि काही पौराणिक कथांनुसार अक्षय तृतीयेला अनेक महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत. पौराणिक कथांनुसार असं सांगण्यात येतं की या दिवशी भगवान गणेशाने वेद महर्षी व्यासांना महाभारताचे काव्य सांगण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे महाभारताच्या इतिहासातही अक्षय तृतीयेला महत्त्व आहे. अक्षय तृतीया हा दिवस भगवान विष्णूंचा 6वा अवतार मानल्या जाणाऱ्या भगवान परशुराम यांचा जन्मदिवस आहे. जसं की मी व्हिडिओमध्ये पहिल्यांदाही सांगितलं की परशुराम हे जमदग्नी आणि रेणुका देवी यांचे पुत्र होते. अक्षय तृतीयेच्या दिवशीच नर नारायण आणि हयग्रीव यांचाही जन्म झाला होता. अक्षय तृतीयेला सत्ययुग संपून त्रेतायुगाचा प्रारंभ झाला असं म्हणतात. अक्षय तृतीया हा माता अन्नपूर्णेचा जन्मदिवस आहे अशी मान्यता आहे. त्यामुळे या दिवशी अन्नपूर्णा देवीला प्रसन्न केल्यास आयुष्यभर घरात सुख समृद्धी नांदते. अक्षय तृतीयेला भगवान श्रीकृष्णाने मित्र सुदाम्याचे दारिद्र्य संपवले होते.
त्यामुळे हा दिवस जीवनात सुख समृद्धी देणारा आहे असं म्हटलं जातं. महाभारतानुसार या दिवशी भगवान श्रीकृष्णाने वनवासात असलेल्या पांडवांसाठी बहीण द्रौपदीला अक्षय पात्र भेट दिले होते, ज्याला द्रौपदीची थाळी या नावानेही ओळखले जाते. द्रौपदीची थाळी कधीच रिकामी होत नसे. त्यातील अन्न संपले की पुन्हा नवीन अन्न निर्माण होत असे, ज्यामुळे वनवासात असताना पांडवांना उपाशी राहण्याची वेळ कधीच आली नाही. असं म्हणतात की अक्षय तृतीयेला पृथ्वीवर गंगा अवतरली होती. अक्षय तृतीयेला भगवान कुबेराने श्री लक्ष्मी मातेची आराधना केली, त्यामुळे कुबेराला देवांचा खजिनदार म्हणून नेमण्यात आलं. जैन बांधवांमध्ये हा दिवस त्यांचे पहिले देव भगवान आदिनाथ यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. जगन्नाथपुरी येथे याच दिवसापासून रथयात्रेला सुरुवात केली जाते. तर मित्रांनो, अशा प्रकारे होती ही अक्षय तृतीयेची माहिती. कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हालाही काही माहिती असेल तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा. काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारा. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.